आज कथेचा 6वा दिवस आहे. 23 सप्टेंबर 2020 बुधवार. गोपाल कृष्ण भगवान की जय. काल आपण सांख्यशास्त्रावर चिंतन केलं आणि आज आपण त्या पुढचा भाग बघणार आहोत. देवहूती आणि कर्दम यांना 9 कन्या झाल्या होत्या. या देवहूती आणि कर्दमाची कन्या अनुसया हिचा आता मला वृत्तांत सांगावा अशी परीक्षिताने विनंती केल्यानंतर शुकाचार्य अनुसयाचा वृत्तांत सांगू लागले. आता हा अनुसयेच्या पोटी दत्तात्रयाने अवतार घेतला. हा दत्त अवतार का झाला? हरिहरात भेद नाही हे सांगण्यासाठी दत्त अवतार झाले. वेदांतचं तत्वज्ञान हे अद्वैताच आहे, ज्यात द्वैत नाही. आणि श्रीमद भागवतातल्या कथा ह्या देखील सगळ्या अद्वैतावरच आधारित आहे. आम्ही जर हरिहर भेद केला तर द्वैत झालं, पण वेदांताला द्वैत मान्य नाही. भगवंतानं ब्रह्मा विष्णू महेश हे तिघ एकच आहेत, त्यात फरक करू नका हे दाखवण्यासाठीच हा दत्त अवतार झालेला आहे. हे बघा, ही जी परंपरा आहे, रूढी आहे, हा हरिहर भेद हा पूर्वापार चालत आलेला आहे. आज समाजामध्ये शैव आणि वैष्णव 2 पंथ वेगवेगळे आहेत. शैव पंथ हे शिवाची उपासना करतात, तर वैष्णव पंथामध्ये वैष्णवाची उपासना करतात. दोघांमध्ये भेद आहे. हा पूर्व परंपरा पार हे चालत आलेला आहे आणि यामधला हा भेदभाव नाहीसा व्हावा याकरिता या ठिकाणी हरिहर भेद नष्ट व्हावा म्हणून दत्त जन्माची कथा आलेली. बघा, पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे यानंतरची जी कथा आहे ती म्हणजे दक्ष प्रजापती. या दक्ष प्रजापतीने विष्णूला मानणारे होते. जावई असून त्यांनी महादेवाचा विरोध केला, शाप दिला की महादेवाच्या सगुण मूर्तीचं मंदिरात कोणी पूजन करणार नाही. आणि म्हणून मंदिरामध्ये महादेवाच्या सगुण मूर्तीऐवजी दिव्य लिंग स्वरूपात आपण त्याचं पूजन करतो, त्याचं दर्शन घेतो. जसं हे देवामध्ये दक्ष प्रजापती पासून हा भेदभाव आला, तोच ऋषीमध्ये. सारे भागवताच कथा आहेत. सगळे ऋषी एकत्र जमले असताना त्यांनी विचार केला की ब्रह्मा विष्णू महेश या तिघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे, आणि परीक्षा पाहण्यासाठी भृगुमुनीला पाठवलं. भृगुमुनी परीक्षा घेतली. जेव्हा भृगुमुनीच्या लक्षात आलं की ब्रह्मदेवाकडून महादेवाकडून त्यांचा अनादर झालेला आहे, आदर झालेला नाही, विष्णू परमात्माकडे आले आणि त्या विष्णू परमात्मा हे लक्ष्मीच्या मांडीवरती डोकं ठेवून झोपलेली होती. भृगुमुनीला राग आला. आल्याबरोबर भृगुमुनीने विष्णू परमात्माच्या छातीत लाथ मारली. लाथ मारल्याबरोबर विष्णू परमात्मा म्हणाले, अरे काय केलं? म्हणाले, मी तुम्हाला लाथ मारली? विष्णू परमात्माने क्षमा मागितली. विष्णू परमात्मा म्हणाले, भृगुमुनी, माझं चुकलं, मी तुमचं स्वागत करायला पाहिजे होतं. माझी छाती वज्रासारखी, तुमच्या पायाला काही त्रास झाला नाही ना? आणा तुमचा मी पाय दाबून देतो. काय हा आदर आहे? विष्णू परमात्माने केलेल्या आदरापोटी भृगुमुनीने सांगितलं की या तिन्ही देवामध्ये श्रेष्ठ विष्णू परमात्मा आहे. असा हा भेदभाव करण्याची खरं म्हणजे काय आवश्यकता? पण ही त्या काळात झालं. जसा देवांनी भेदभाव केला हरिहरामध्ये,
संतांच्या हातून देखील असं घडलेलं आहे. या बाबतीत आमच्या संत नरहरी सोनारची कथा फार प्रसिद्ध आहे. संत नरहरी सोनार हे मूळचे वाराणसीचे, 3 पिढ्यापासून पंढरपुरामध्ये वास्तव्य. पायी जाण्याच्या अंतरावरती विठ्ठलाचं मंदिर आहे, जवळ आहे. आणि त्या विठ्ठल मंदिराजवळ या नरहरी सोनारांचा आपल्या 3 पिढ्यापासून चालत असलेला एक मठ आहे, जे महादेवाची भक्ती करायचे. त्या नरहरी सोनारकडे एक श्रीमंत व्यापारी आला आणि त्याने विनंती केली की तुम्ही या भागामधले फार सुंदर कारागीर आहात, सुवर्णकार आहात. माझं एक नवस आहे की मी पांडुरंगाला एक करधनी अर्पण करायचं ठरवलंय. करदोरा म्हणा, करधनी म्हणा, कंबरपट्टा, आणि तो तुम्ही बनवून द्यावा. नरहरी सोनारांनी सांगितलं ठीक आहे, जा आणि पांडुरंगाच्या कमरेचं माप घेऊन या. तो व्यापारी गेला, त्याने ते माप घेतलं, माप घेऊन आला, दिलं. यांनी सुंदरपैकी करधनी तयार केली, कमरेचा बांधायचा दोरा. तो व्यापारी घेऊन गेला आणि त्यानं ज्यावेळेस ते पांडुरंगाच्या कमरेला लावण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस तो 4 बोट कमी पडला. त्याने येऊन नरहरी सोनारांना सांगितलं की हा 4 बोटांनी कमी झाला. परत नेला तो मोठा झाला, परत आणला छोटा झाला. असं 2, 3, 4 वेळेस झाल्यानंतर त्या व्यापाऱ्यांनी नरहरी सोनारांना विनंती केली की आपण चला आणि तुम्ही प्रत्यक्ष तिथं जर मोजमाप घेतलं तर चुकणार नाही, आमच्याकडून कदाचित चूक होत असेल. पण नरहरी सोनारांना सांगितलं नाही नाही, मी त्या पांडुरंगाच्या मंदिरात येत नाही. मी जे हरण मानणार आहे, मी महादेवाला मानतो आणि मी महादेवाच्या शिवाय इतर कोणत्या मंदिरात जात नाही. त्यावेळेस त्या सावकाराने विनंती केली की तुम्ही मंदिरात जरी नाही आलात किंवा आलात तरी तुमच्या डोळ्याला पट्टी बांधून देतो, तुम्ही पांडुरंगाकडे पाहू नका, कमरेचं माप घ्या या. नरहरी सोनारांनी मान्य केलं. त्याप्रमाणे ते व्यापाऱ्याबरोबर त्याच्या कारमध्ये, गाडीमध्ये बसून तिथपर्यंत आले मंदिरात. गाभाऱ्यामध्ये तो घेऊन गेला, गाभाऱ्यातून तो बाहेर आला. व्यापारी हे एकटेच गाभाऱ्यात होते. गाभाऱ्यात असताना डोळ्यावर पट्टी बांधलेली असताना त्या पांडुरंगाच्या कमरेचं माप घेत असताना पाहता तर थंडगार लागायला आणि पांडुरंगाच्या कमरेच्या ऐवजी असा भास व्हायला की इथं दिव्य लिंग आहे. महादेवाच्या पिंडीचा दिव्य लिंगाचा भास होऊ लागला. 1दा झालं, 2दा झालं. परत हात लावले की कमर, परत हात लावले की लिंग, परत हात लावले की कमर, परत हात लावले की लिंग. शेवटी गाभाऱ्यात कोण नाही हे त्यांना माहित होतं म्हणून डोळ्याची पट्टी बाजूला करून पाहिली तर घटक्यात पांडुरंगाचं दिसावं, घटक्यात महादेव दिसावे, घटक्यात पांडुरंग दिसावे, घटक्यात शिवलिंग दिसावे. आणि तेव्हा त्यांच्या मनामधला हरिहर भेद नाहीसा झाला आणि आयुष्यभर त्यांनी नामस्मरणाचाच व्यवहार केला, सोन्याचा व्यवहार न करता. आणि म्हणून ते म्हणाले, देवा तुझा मी सोनार, तुझ्या नामाचा व्यवहार. अशा रीतीने रात्रंदिवस ते हरिनाम करत बसले, नामस्मरण करत बसले आणि त्यांच्या मनामधला हरिहर भेद नाहीसा झाला. देव झाले, ऋषी झाले, संत झाले. समाजामध्ये तीच रूढी आहे. वैष्णव लोक कट्टर विष्णूशिवाय दुसरं मानत नाहीत आणि शैव लोक कट्टर आहेत, ते महादेवाशिवाय दुसरीची उपासना करत नाही. त्यांच्यामध्ये रीती चालीरीती पण वेगवेगळ्या आहेत. शैव लोक कपाळाला आडवच गंध लावणार, विभूतीच लावणार, तर वैष्णव हे उभच गंध लावणार. शैव लोक महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करतात, तर वैष्णव लोक महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या विष्णू परमात्माला पुरणपोळीचं नैवेद्य दाखवतात. अशी ही रूढी परंपरा पूर्वीपासून चालत आली. आणि म्हणून भगवंतानं हा हरिहर भेद नाहीसा व्हावा याकरिता हा दत्तप्रभूचा अवतार घेतलेला आहे. अनुसया ही कर्दम देवहूतीची कन्या अत्रि मुनीला दिली होती. अनुसया म्हणजे असूया नसणारी स्त्री आणि अत्रि म्हणजे त्रि म्हणजे नाही, अ म्हणजे नाही, त्रि. तिन्ही गुणाच्या पलीकडे ज्यांच्यामध्ये सत्व रज तम गुण नाही तर श्रेष्ठ शुद्ध असा सत्व गुण त्यांच्यामध्ये आहे, असे ते अत्रि बघा.
तमोगुण रजोगुण तर नाहीच. आणि ही असूया नसणारी स्त्री अत्यंत पतिव्रता, महान पतिव्रता. एकदा नारद महर्षी सहजच कैलास पर्वतावर आले आणि कैलास पर्वतावर आल्यानंतर त्यांनी आमच्या पार्वतीला सांगितलं की पार्वती, या भूतलावर एक अनुसूया नावाची महान पतिव्रता आहे. तिच्यासारखी पतिव्रता ब्रह्मांडात नाही असं माझं मत आहे. पार्वतीला ही गोष्ट खटकली. तिने सांगितलं असं शक्य नाहीये. मी तर मानते की फक्त पतिव्रता 3 आहेत, लक्ष्मी, सावित्री आणि मी. पण नारदाने सांगितलं अजिबात नाही. त्यामुळे पार्वतीच्या मनामध्ये एक विकल्प निर्माण झाला आणि तिनं ताबडतोब या लक्ष्मीला सावित्रीला बोलवून घेतलं. लक्ष्मी, सावित्री आणि पार्वती तिघींची एक चर्चा झाली, मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये त्यांनी ठरवलं की आपल्यापेक्षा श्रेष्ठ पतिव्रता भूतलावर आहे असं नारद सांगतात, आपण तिचं सत्वहरण करू. आणि सत्वहरण करण्याचं काम त्यांनी आपल्या पतिराजावर द्यायचं ठरवलं. ब्रह्मा, विष्णू, महेश यांना सांगायचं ठरवलं. पतिराज आल्यानंतर या तिघींनी त्या ब्रह्मा, विष्णू, महेशाकडे विनंती केली की त्या तुम्ही अनुसूयेचं जाऊन सत्वहरण करा. आता पूर्वीच्या काळापासून स्त्रीहट, राजहट आणि बालहट हे पुरवल्या जात होते आणि म्हणून नाईलाज झाला. ब्रह्मा, विष्णू, महेश हे अतिथी बनून अनुसूयाच्या आश्रमात आले. पूर्वीची परंपरा होती, आलेल्या अतिथीला देव मानून त्याचं स्वागत करत होती. पण आज जग बदललेलं आहे, काळाचा महिमा आहे. पण निसर्ग बदलला नाही बघा. अतिथीला देव मानण्याची परंपरा आज नाही आहे. पूर्वीचा काळ सुजलाम सुफलाम होता. अन्नदानाचं महात्म्य त्या काळातल्या लोकांना माहित होतं. आणि म्हणून त्या काळामध्ये घरावरती पाठीच असायची, अतिथी देवो भव. की कोणी जर अतिथी इथे आला तर तेव्हा आम्हाला भगवंतासारखा आहे, देवासारखा आहे. पण आताच्या काळामध्ये हे सगळं बदललं. अतिथी देवो भव हा शब्द गेला आणि त्याच्याऐवजी सुस्वागतम शब्द काही काळ चालला. घरावर पाठी असायची, सुस्वागतम. रांगोळीत सुस्वागतम, सगळीकडे सुस्वागतम. पुढे या सुस्वागतमचं रूपांतर इंग्रज आल्यानंतर वेलकम मध्ये झालं. दारावर वेलकम पाठी, रांगोळीत वेलकम, सगळीकडे वेलकम वेलकम वेलकम. आणि वेलकम नंतर त्या जागेवर आलं शुभ आणि लाभ. आणि आज कलियुगामध्ये शुभ आणि लाभाऐवजी दारावरती पाठी असते, कुत्र्यापासून सावध. अतिथी देव भव गेलं आणि कुत्र्यापासून सावधी पाठी आली. कितना बदल गया इंसान. फार समाजामध्ये बदल झालेला आहे. म्हणून या अनुसूयेनं या तिघांना अतिथीत मांडलं. 11:30 पावणे 12 वेळ होती. माध्यानाची वेळ, समय झाला होता. अनुसूयेने त्यांचं स्वागत केलं, वाद्यपूजा केली. हे तिघं ब्राह्मणाच्या रूपात आलेली होती. आणि अनुसूयेने विनंती केली, म्हणजे महाराज तुम्ही मला अतिथीच्या रूपात या ठिकाणी आले. ब्राह्मण असला तरी अतिथी देव, मला मी तुम्हाला भगवंताच्या ठाईच मानते. मी तुम्हाला परमात्मा परमेश्वर मानते. आणि म्हणून तुम्ही माझ्याकडे भोजन करा. भोजना वाचून आजपर्यंत असा माध्यनेच्या वेळेस आलेला कोणी माझ्याकडनं विनमुख गेलेलं नाहीये. माझी तुम्हाला विनंती आहे. तेव्हाच त्यांनी सांगितलं, आम्ही भोजन करू, पण आमची एक अट आहे. ती म्हणाली काय? सांगितलं की तू आम्हाला नग्न होऊन वाढ. आता इथं या नग्न या शब्दाचा अर्थ विवस्त्र असा नाहीये. नग्न म्हणजे अग्नी न दिलेलं दूध, न तापवलेलं दूध, असा खरा अर्थ आहे. पण जर हा पारलौकिक अर्थ आहे, जरी लौकिक अर्थानं जरी तुम्ही विचार जर केला तर एक लक्षात घ्या की आलेले कोण आहेत आणि वाढणारी कोण आहे याचा विचार करा. वाढणारी ही महान पतिव्रता आहे.
सत्वगुणी आहे, सात्विक आहे, जिच्यामध्ये तमोगुण रजोगुण नाहीये, विकार नाहीये, विषय वासना नाहीये, अशी ती अनुसय आहे. आणि आलेले प्रत्यक्ष परमात्मा आहे, भगवंत आहे. कुठं परमेश्वराला कुठला विकार असतो का? आमच्या तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, लागता संत चरण रज वासनेचे बीज जळून जाय. अहो, साध्या संतांच्या चरणाचं रज जर धूळ जर माथ्याला लागली, कपाळाला लागली, तर वासना नष्ट होती. इथं तर प्रत्यक्ष परमात्मा परमेश्वर होती, ब्रह्मा विष्णू महेश होती. आणि ती काही सामान्य स्त्री नव्हती. भोजनाची तयारी केली, पाट मांडली, रांगोळ्या काढल्या, ताट मांडली, सगळं मांडलं. तिघांना पाठावर बसवलं. आतमध्ये जाऊन पतीच्या चरणाचं तीर्थ घेतलं, कारण पती तर तपश्चर्याला गेलेली होती. आणि ते तीर्थ आणून या तिघांच्या अंगावर प्रोक्षेपण करतात. हे तिन्ही 1-1 महिन्याचे बाळच झाली. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी चाली सत्ता. एवढं मोठे अतिथी, एवढे मोठे परमात्मा परमेश्वर, पण तिच्या त्या तपश्चर्येपुढे, तिच्या पातिव्रत्यापुढे 1-1 महिन्याचे बाळ झाले. मग तिनं त्यांना अग्नीनं दिलेलं निरस दूध पाजलं, म्हणजे स्तनपान केलं. स्तनपान करून त्यांना छानपैकी त्या पाळण्यामध्ये झोपले. इकडे बरेच दिवस झाले ब्रह्मा विष्णू महेश परत आलेले नाही. आणि त्यामुळे लक्ष्मी आणि सावित्री पार्वतीला विचारू भंडावून सोडत होती, अगं आमचे पतिराज केव्हा येणार, अगं आमचे पतिराज का आले नाही. तिघी जणी अगदी त्रस्त झाल्या, परेशान झाल्या. 6 महिन्याचा कालावधी लोटला. आणि पाहता 6 महिन्यानंतर आमच्या नारद महर्षींची स्वारी कैलास पर्वतावर आली. आणि पार्वती रोज देवासारखी त्यांची वाटच पाहत होती. आल्याबरोबर पार्वतीनं प्रश्न केला की, अहो आमचे पतिराज अजून आलेले नाही, ते का आले नाही, केव्हा येतील. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, अहो आता येण्याची शक्यता कमीच आहे. ते का नाही म्हणे, ते 1-1 महिन्याचे बाळच झालेत म्हणे. ती त्यांचा छानपैकी स्नान घालते, नऊ घालते, त्यांना अन्न पाणी खाऊ घालते आणि छानपैकी झोपवते, अंगगीत म्हणते, तिचा वेळ छान मजेत चालला म्हणले. आत्ताशी ते कुठे म्हणले 1-1 महिन्याचे बाळ झाले. आता म्हणे काही काळ लोटल्यानंतर म्हणाले, ज्यावेळेस ते त्यांचं विवाहाचं सांप्रत वय होईल, त्यावेळेस ती त्यांची विवाह पण करील. अरे बापरे, मग आम्ही काय करावं. म्हणजे तुम्ही हरिहरी करावं. शेवटी पार्वतीला पश्चाताप झाला. नाही म्हणजे ना, महर्षी माझी चूक झाली, म्हणजे मला क्षमा करायचं, मला काहीतरी मार्ग सांगा. त्यावेळेस नारद महर्षींनी सांगितलं की तिच्यामध्ये आजही असूया नाहीये. तुम्ही तिघी जणी जर आज तिच्याकडे गेला तर ती तुमचं स्वागतच करेल आणि तुमचं स्वागत करून ती पतिराज तुला परत करेल. लक्ष्मी, पार्वती आणि सावित्री अनुसयेकडे आले. आल्यानंतर अनुसयेने त्यांचं स्वागत केलं. यांनी आपला पश्चाताप व्यक्त केला, झालेल्या चुकीबद्दल क्षमा मागितली आणि खरंच तू या भूतलावर सर्वात श्रेष्ठ पतिव्रता आहेस, आमचे पतिराज आम्हाला परत कर असं म्हणतात. तिनं सांगितलं चला. स्वागत केलं, त्यांची पाद्यपूजा केली. आणि पाद्यपूजा केल्यानंतर त्या पाळण्याजवळ नेऊन दाखवलं तर मोठ्या एका पाळण्यामध्ये हे तिन्ही बालक झोपलेली होती, ब्रह्मा विष्णू महेश. पहा म्हणे, आपापले पतिराज ओळखा आणि घ्या. ओळखणं शक्य नव्हतं. त्यांनी क्षमा मागितली. म्हणले, आम्हाला हे तिन्ही बालक सारखेच भासतात, आम्ही आमच्या पतिराजाला ओळखू शकत नाही, आम्हाला आमचे पतिराज तो मूळ रूपात दे असं म्हणतात. ती आपल्या देवघरात गेली.
पतीचं तीर्थ ठेवलं होतं ते प्राचीन किरण, ते तीर्थ आणून या तिन्ही ब्रह्मा विष्णू महेश्वर या 3 बालकावर प्रोक्षोपण केल्याबरोबर ती बालकं अगदी मूळ रूपात अवतरली. ब्रह्मा विष्णू आणि महेश तिघं मूळ रूपात अवतर झाल्यानंतर मग त्या तिघांना ओळखलं. अनुसूयेने या ब्रह्मा विष्णू महेशाला नमस्कार केला आणि विनंती केली, म्हणजे देवा, आज 6 महिन्यापासून मी तुमचं लालन पालन करते, माझा वेळ छान मजेत जातो. माझी एक विनंती आहे की या तिन्ही रूपामध्ये तुम्ही माझ्याकडे राहावं. दत्त रूपात तुम्ही या ठिकाणी प्रकट व्हावं, राहावं. तुम्ही मूळ रूपात ब्रह्मा विष्णू महेश म्हणून जा म्हणे यांच्या तिघी बरोबर. पण तुमचं एक रूप माझ्या ठाई माझ्या ठिकाणी राहावं, ज्याची मला सदैव भक्ती घडावी आणि त्यातून जगाला हा संदेश मिळावा की ब्रह्मा विष्णू महेश एकच आहे. भगवंतानं मागणी मान्य केली आणि भगवंत त्या ठिकाणी दत्त अवतारामध्ये राहिले. बघा, ज्याला आपण दत्त जयंती म्हणतो, डिसेंबरमध्ये येते माघ पौर्णिमा, त्या दिवशी हा दत्त अवतार प्रकट झाला. आणि अशा रीतीनं इथे या दत्त अवताराची कथा संपते. ही दत्त अवताराची कथा केवळ हरिहर भेद नाहीसा व्हावा यासाठी झालेली आहे. यानंतरची पुढची जी कथा आहे ती, परीक्षित म्हणाला, मला आता दक्ष प्रजापतीची कथा सांगाय, सतीची कथा सांगाय. श्रीमद भागवतामध्ये बघा कथा कशा सुरू झाल्या. अगोदर पृथ्वीला वराह भगवंतांनी वर काढून तिची प्रतिष्ठापना केल्यानंतर स्वयंभू मनू आणि शत्रुपा यांच्यापासून जी प्रजा उत्पन्न झाली, त्यात स्वयंभू मनूला 2 मुलं झाली, उत्तानपाद आणि प्रियव्रत, आणि 3 कन्या झाल्या. 3 कन्यामध्ये पहिली जी मुलगी होती, जिची आपण काल कथा पाहिली, जी कर्दम ऋषीली होती, देव होती. आता दक्ष प्रजापतीची दुसरी मुलगी सती, हिच्या चरित्राचा आपण भाग बघणार आहोत. ही सती दक्ष प्रजापतीला दिली होती. प्रसूती ही स्वयंभू म्हणून दक्ष प्रजापतीला दिली होती. दक्ष प्रजापती आणि प्रसूती यांना 16 कन्या झाल्या. त्याच्यामध्ये सती होती आणि या सतीचं आपल्याला चरित्र बघायचं. ही सती दक्ष प्रजापतीनं महादेवाला दिली होती. प्रयाग क्षेत्रामध्ये मरीची ऋषींचं ज्ञान सत्र चालू होतं. सर्व देव, ब्रह्मदेव, महादेव त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि हे दक्ष प्रजापती उशिरा आले. सभेच्या स्थानी सगळेजण स्थानापन्न झाले होते. दक्ष प्रजापती आल्यावर दक्ष प्रजापतींनी पाहिलं, सगळे लोक उभे राहिले, पण फक्त ब्रह्मदेव आणि महादेव उभे नव्हते. दक्ष प्रजापतीनं सगळीकडे नजर फिरवल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की ब्रह्मदेव ठीक आहे म्हणले, ते माझे पिताश्री आहेत, पण महादेव हा माझ्यापेक्षा वयाने लहान आहे, याने न उभा राहायला काय झालं होतं? याला मी माझी कन्या दिलेली. दक्ष प्रजापतीला अपमान वाटला आणि राग आला. आणि राग आल्याबरोबर त्यांनी महादेवाशी अद्वा संभाषण सुरू केलं. शंकराचा अपमान केला. अरे काय म्हणले, माकडासारखा दिसतोस म्हणले, बारीक मिचमीचे डोळे, अशिव स्मशानात राहणारच म्हणले, हाड्या प्रेतांच्या कवट्याच्या माळा धारण करणारच म्हणले, व्याघ्रांभर धारण करतोस, तू अजागळ आहेस, अमंगळ आहेस, घाणेरडा आहेस. मी माझी कन्या तुला देणारच नव्हतो, पण माझे पिता श्री ब्रह्मदेव त्यांच्या सांगण्यामुळे मी तुला सती दिली. एवढंच नाही तर त्यांनी शाप दिला की यज्ञात हवन करताना कोणी आविर्भाग या शंकराला देऊ नका, याची पूजा कोणी करू नका.
आणि म्हणून लिंग रूपामध्ये पूजा केली जाते. हे सगळं चालू असताना तिथं नंदी होता. नंदीला राग आला. नंदीनं त्या दक्ष प्रजापतीला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि तोंडाला तोंड देऊन नंदीनं एकाच दमामध्ये 3 शाप दिले. अहो म्हणे दक्ष प्रजापती, तुम्ही तुमच्या आमच्या शंकर भगवंताचा अपमान करता. जे शंकर भगवंत ब्रह्मा विष्णू महेशा एवढे पूज्य आहेत, सारं जग त्यांना मानतं, शिव म्हणून लोक त्याची पूजा करतात. अशा शिवशंकराचा तुम्ही अपमान करता. तुमचं शिर तुटेल, तुम्हाला बोकडाचं शिर लागेल आणि तुमचं ब्रह्मज्ञान नाहीच होईल, तुम्हाला ब्रह्मविद्या येणार नाही. एका शब्दात 3 शाप दिले आणि दक्ष प्रजापती तिथून बाहेर पडले. शंकर भगवंती तिथून बाहेर पडले, घरी आले. काही दिवसाचा काळ संपला. काही दिवसाचा काळ संपल्यानंतर या दक्ष प्रजापतीनं एक यज्ञ करायला ठेवलं, वाजपेयी यज्ञ. आणि या यज्ञाला सर्वांना त्यांनी निमंत्रण दिले. जाणून बुजून शंकराला आणि सतीलाच निमंत्रण नव्हतं. सगळे ऋषी देवपत्न्या त्या यज्ञासाठी विमानातून निघाल्या. विमानातून जाता जाता काही देवपत्न्यांनी विचार केला की आपण सतीच्या दारावरून जातो, सती गेली की नाही पाहावं. म्हणून त्या ठिकाणी ते थांबून, विमान थांबून त्यांनी येऊन पाहतात तर सती त्याच्या घरातील कामामध्ये गर्क होती. याने तिला विचारलं, अगं सती, तुला यायचं नाही का? ती म्हणजे कुठं? अगं म्हणजे तुझ्या वडिलांनी वाजपेयी यज्ञ ठरवलेला आहे, त्या यज्ञाचं आम्हाला निमंत्रण आले, तुझ्या वडिलांनी विमानही पाठवलेले, आम्हाला वाटलं तू आमच्या आधी गेली असशील म्हणून आम्ही पाहायला आलो, पण तू तर गेलीच नाहीस. त्यावेळेस तिनं सांगितलं, नाही मला निमंत्रणच नाही. असं कसं होईल? म्हणजे तुला तर निमंत्रण यायलाच पाहिजे, म्हणजे तू त्यांची कन्या आहेस. आणि ज्यावेळेस शंकर भगवंतांना जाऊन सतीनं सांगितलं की माझ्या पित्याकडे वाजपेयी यज्ञ, ऋषीपत्न्या देवपत्न्या आत्ता विमानातून गेलेल्या आहेत आणि आपण त्या यज्ञाला जाऊ. त्यावेळेस शंकर भगवंतांना सांगितलं की आपल्याला त्याचं निमंत्रण नाही आणि निमंत्रण नाही अशा ठिकाणी जाऊ नये असं माझं मत आहे. पण शास्त्राचा आधार घेऊन सती म्हणाली, शास्त्राप्रमाणे आप घर, बाप घर, गुरु घर या ठिकाणी, तिन्ही ठिकाणी निमंत्रणाशिवाय जावं असं शास्त्र सांगतं आणि म्हणून मी जाणार. ठीक आहे म्हणाली, जायचं जा म्हणाली, बरोबर नंदीला घेऊन जा म्हणाली. शंकराच्या लक्षात आलं की विनाशकाले विपरीत बुद्धी. पण शंकर भगवंताने याची ओळख दिली नाही की तुझ्या पित्यानं दक्ष प्रजापतीने माझा अपमान केलेला आहे. भर सभेमध्ये ते अद्वैतत्व बोलले, याची कल्पना देखील शंकर भगवंताने दिली नाही. उलट बरोबर काही शिवगण आणि नंदीला दिली. ती आली. आल्याबरोबर आईला आनंद झाला, आईनं स्वागत केलं. मात्र दक्ष प्रजापतीनं दुर्लक्ष केलं. मनात विचारायला कशाला लिही बाया. ज्यावेळेस तिनं आईला नमस्कार केला त्या आई तिच्या गळ्यात पडली. बाकीच्या 15 बहिणी पण आणल्या होत्या, 16 मुली होत्या ना. आणि त्या बाकीच्या बहिणी आल्यानंतर त्याही हिला अद्वैतत्व बोलल्या, अगं काय ग तू अशी आलीस म्हणे, गळ्यात एकही दागिना नाही, लंकेच्या पार्वतीसारखी आली म्हणे, हा यज्ञ याग आहे. पण बहिणी बोलल्या तरी तिनं त्या बहिणीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. आईला नमस्कार केला आणि आईला नमस्कार करताना आई तिची गळा भेट घेत असताना आईचे दोन्ही डोळे दक्ष प्रजापतीकडे होते. ज्यावेळेस ती तिच्या गळ्यात पडली त्यावेळेस दक्ष प्रजापतीनं आईकडे पाहिलं तिच्या आणि मोठ्याले डोळे केले. मोठ्याले डोळे केल्याबरोबर त्या माऊलीच्या लक्षात आलं की यांना हे आलेली पटलेलं नाही आहे. एकदम त्यांनी तिच्या गळ्यातला हात काढून बाजूला जाईल. डोळे मोठे करणं म्हणजे दरार असणं, एक भीती. आणि ते डोळे मोठे केल्याबरोबर लक्षात आलं. लक्षात आल्याबरोबर
तिनं बाकी बहीण मिसळण्याचा प्रयत्न केला, पण बहिणी तिला आदवत बोललेले. तिनं त्याकडे दुर्लक्ष केलं आणि येऊन दक्ष प्रजापतीला नमस्कार केल्याबरोबर दक्ष प्रजापतीनं घरकन आपलं तोंड वळवलं. आणि तोंड वळवल्याबरोबर तिच्या लक्षात आलं की आपल्या वडिलाचा तोरा काहीतरी वेगळाच आहे. वडिलाच्या हातूनही अपमान झाला, पण तिनं तो सहन केला, त्याकडे दुर्लक्ष केलं. आणि ज्यावेळेस यज्ञाच्या ठिकाणी ती आली, मात्र तिला हा अपमान सहन झाला नाही. यज्ञाच्या ठिकाणी आल्यानंतर तिनं पाहिलं की शंकर भगवंताची त्या ठिकाणी पूजा होत नाही. शंकर भगवंताला त्या ठिकाणी त्यांचं आसन टाकलेलं नाहीये. त्यानंतर ज्या अग्नीमध्ये हैरभाग दिला जातो तो शंकर भगवंताच्या नावानं दिला जात नाही. ओम विष्णुवे नमः, ओम ब्रह्मदेवाय नमः. पण शंकराच्या नावाने त्या यज्ञामध्ये हैरभाग दिला जात नव्हता हे तिच्या लक्षात आलं आणि तिला राग आला. राग आल्याबरोबर तिनं आपल्या योग अग्नीच्या साह्यानं त्याच ठिकाणी ती स्वतः बसली यज्ञाच्या बाजूला मागे आणि योगाग्नीमध्ये तिनं स्वतःचा देह जाळला. ही बातमी ताबडतोब कैलास पर्वतावर येऊन नारद महर्षींनी शंकर भगवंतांना सांगितली. शंकर भगवंताला ही बातमी करताच त्यांना राग आला आणि क्रोधाने त्याने डोक्यातून एक जटा उपटली आणि ती जमिनीवर आपटली. आपटल्याबरोबर त्या जटेतून वीरभद्र निर्माण झाला. हजारो हातीचं बळ असणार हा वीरभद्र. त्याने विचारलं महादेवाला, सांगा काय आदेश आहे. शंकर भगवंत म्हणाले, जाऊन तू त्या दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस कर आणि त्याला शासन कर. वीरभद्र आपली सेना घेऊन निघाला. त्याने येऊन त्या यज्ञाचा विध्वंस केला. त्या ठिकाणी असलेले जे पुरोहित होते त्यांनी ते पाहिल्याबरोबर तिथं पळूनच गेले. त्याने दक्ष प्रजापतीचं शिर तोडलं आणि ते शिर तोडून त्या वीरभद्रानं त्याला यज्ञात टाकून दिलं. यज्ञामध्ये ते शिर जळून गेलं. पुष्याचे दात पाडले, भृगूची दाढी उपटून तीही त्या यज्ञात टाकली, भगदेवाचे डोळे काढले आणि तेही त्या यज्ञात टाकले. अशा रीतीनं सगळ्या यज्ञाचा विध्वंस झाला आणि आमच्या दक्ष प्रजापतीला देह गेला, तसे तिथं बसून राहिले. ही बातमी ताबडतोब आमच्या विष्णू परमात्म्याला कळाली, ब्रह्मदेवाला कळली. ब्रह्मदेवाने विष्णू परमात्म्याला विनंती केली आणि विष्णू परमात्मासह ब्रह्मदेव सारे देवादी देव आमच्या शंकर भगवंताकडे आले आणि येऊन शंकर भगवंताला विनंती केली की हा वाजपेयी यज्ञ चालू आहे, जगाच्या कल्याणासाठी हा यज्ञ सुरू केला होता. दक्ष प्रजापतीची चूक झाली. मोठ्या उदार अंतःकरणानं आपण त्याला क्षमा करावी आणि हा यज्ञ पूर्णत्वाला न्यावा. असं म्हणल्यानंतर प्रत्यक्ष शंकर भगवंत त्या यज्ञाच्या ठिकाणी आले आणि यज्ञाच्या ठिकाणी आल्यानंतर शंकर भगवंतांनी ती सगळी परिस्थिती पाहिली तर दक्ष प्रजापतीचं शिर जळून गेलेलं होतं. तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी या जंगलात रानात वनात कुठलं शिर पडलं असेल तर आणा पहा म्हणाले आणि तिथं मग अज म्हणजे बोकड, त्या बोकडाचं शिर सापडलं आणि ते बोकडाचं शिर आणून त्या दक्ष प्रजापतीच्या देहावर धडावर बसवल्याबरोबर एकदम या अमृतमय दृष्टीनं शंकर भगवंतानं त्या शिरडाकडे पाहिल्याबरोबर त्याच्यामध्ये प्राण आला आणि दक्ष प्रजापती जिवंत झाले. दक्ष प्रजापतीला खूप अपमान म्हणजे हे वाईट वाटलं आणि त्यांना पश्चाताप झाला. पश्चाताप झाल्यानंतर त्यांनी प्रायश्चित्त घेतलं आणि प्रायश्चित्त घेऊन त्यांनी शंकर भगवंताला ची क्षमा मागितली. शंकर भगवंतांनी दक्ष प्रजापतीला क्षमा केली आणि तो यज्ञ पूर्ण झाला. आता हा यज्ञ चालू असताना शंकर भगवंताचं लक्ष गेलं कुठं तर त्या यज्ञाच्या मागच्या बाजूला ही सतीचा देह निपचित पडलेला होता. तिचं प्राण गेलेलं होतं, तिनं प्राण त्याग केला होता. त्या देहाकडे जळालेल्या अर्धवट जळालेल्या देहाकडे पाहिलं आणि त्यांच्या मनामध्ये विरह निर्माण झाला आणि क्रोध निर्माण झाला. विरह आणि क्रोधामुळं त्यांनी तो अचेतन देह हातात घेतला
आणि क्रोधानं तांडव नृत्य सुरू केलं. थैथयाट सुरू झाला कृष्ण आमच्या शंकर भगवंताचा. आणि त्या तांडव नृत्यामध्ये त्यांचा जो थैथयाट सुरू झाला होता, त्यांचं जे नृत्य सुरू झालं होतं, ते नृत्य काय एका ठिकाणी होतं का? नाही ना, संपूर्ण भारतामध्ये ते क्रोधाने जे ते बेभान झाले होते आणि तांडव नृत्य करू लागले. हे तांडव नृत्य सुरू झालं पाहिल्याबरोबर सगळे देवादिदेवांनी विष्णू परमात्माला विनंती केली. म्हणजे देवा, अरे हा शंकराचा क्रोध याला शांत करा, कदाचित हा क्रोध ब्रह्मांड जाळेल. तेव्हा विष्णू परमात्म्याच्या लक्षात आलं की या अचेतन शरीराची आसक्ती झालेली आहे. मूळ कारण काय आहे तांडव नृत्य करण्याचं? की तो क्रोध. आणि तो क्रोध का आला? तर हे अचेतन शरीर पाहिल्यामुळे आलेलं आहे. अचेतन शरीर पाहिल्यामुळे त्यांच्या मनामध्ये हा क्रोध आला. म्हणून विष्णू परमात्म्याने ठरवलं की ते अचेतन शरीरच आपण नाहीसं करू आणि त्या शरीरापासून आपण भगवत पूजेसाठी भक्तांसाठी 51 पीठं निर्माण करू. आणि म्हणून श्रीकृष्ण आपल्या विष्णू परमात्मानं सुदर्शन चक्र सोडलं. सुदर्शन चक्राच्या सहाय्यानं त्या अचेतन शरीराची 51 तुकडे झाले. जसं जसं त्याचं तांडव नृत्य चालू होतं तर ज्या ज्या भागात ते नृत्य करत असते त्या त्या भागात एक एक शिर तुटून पडलं. असे संपूर्ण भारतामध्ये त्या सतीच्या देहाचे 51 तुकडे पडले आणि भारतामध्ये 51 पीठं निर्माण झाली. त्याच्यामध्ये 3.5 पीठं आमच्या महाराष्ट्रातले, माहोर, तुळजापूर, कोल्हापूर या ठिकाणी 3 पीठ आहेत आणि अर्ध पीठ वणीला आहे नाशिकजवळ. अशी 3.5 पीठं आमच्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली. आता हा सतीचा देह योगाग्नीत भस्म झाला, याला महत्वाचं कारण काय होतं? कशामुळं सतीला ही विपरीत बुद्धी निर्माण झाली? कशामुळे सतीनं स्वतःचा आपल्या योगाग्नीच्या सहाय्यानं देह जाळून पवित्र केला, भस्म केला? त्याच देहापासून 51 पीठ झाली होती. त्या सतीचं स्वरूप म्हणजे तुळजाभवानी माता. याच्या मागे कारण असे बघा. कारण कोणती गोष्ट साधं झाडाचं पान देखील त्या विष्णू परमात्माच्या भगवंताच्या इच्छेशिवाय हलत नाही. प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी कारण असतं. काय झालं होतं बघा. त्रेतायुगामध्ये रावणाने सीता पळवली आणि राम लक्ष्मण तिचा शोध घेत 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 कैलास पर्वतावरून पर्यंत आले. आपल्याला माहिती आहे की रामप्रभूचा प्रवास कसा सुरू झाला. अयोध्येहून दंडकारण्यात ते आले. दंडकारण्यामध्ये आल्यानंतर काही भाग त्यांनी महाराष्ट्रामध्ये देखील त्यांचं वास्तव्य काही काळ होतं. नाशिकहून जे येते रावणाने सीतेला पळवून दिले आणि मग नाशिकहूनच राम आणि लक्ष्मण हे सीतेचा शोध घेत घेत निघाले. आणि सीतेचा शोध घेत असताना रामप्रभू या ठिकाणी जरी परमात्मा परमेश्वर निर्गुण निराकार असले तरी या भूतलावरती त्याने सगुण रूपात अवतार घेतलेला होता. आणि सगुण रूपात अवतार घेतलेले असल्यामुळे मानवाप्रमाणे त्यांच्या सगळ्या देहक्रिया चाललेल्या होत्या. आणि म्हणून सीतेचा शोध घेत असताना ते ज्यावेळेस त्या जंगलामध्ये अरण्यात फिरू लागले, फिरता फिरता रामप्रभू त्या पाषाणांना, वृक्षांना, पक्ष्यांना, पशूंना बोलू लागले आणि विचारू लागले की बाबांनो, माझी सीता तुम्ही पाहिली का? आता निर्गुण निराकार परमात्मा परमेश्वर आहे, तो सगुण रूपात तिथं प्रकट झालेला होता. आणि सगुण रूपात प्रकट झाल्यामुळे त्याच्या सगळ्या ज्या काही क्रिया होत्या त्या सगळ्या मायेमुळे आम्हाला भासमान होत्या, खऱ्या वाटत होत्या, पण ती सगळी त्याची माया होती. आणि असा तो त्या सर्वांना विचारत असताना त्याच्या डोळ्यातून अश्रू पण येत होते. कैलास पर्वतावर असलेल्या सतीने वरतूनच पाहिलं आणि पाहिल्यानंतर तिच्या मनामध्ये आश्चर्य निर्माण झालं. मायेमुळे तो सगुण रूप निर्गुण निराकार असणारा परमात्मा तिला मायेमुळे सगुण भासला आणि सगुण भासून त्या रामप्रभूच्या डोळ्यामध्ये तिला अश्रू दिसू लागले. तिच्या मनामध्ये विकल्प निर्माण झाला, शंका निर्माण झाली
की आपले पतिराज रोज जे ते ज्या श्रीरामरायाचं नामस्मरण करतात, चिंतन करतात, रामरायाचं भजन करतात, आणि तो रामराया पत्नीसाठी असा रडतो का? पाषाणांना, वृक्षांना, पशूंना विचारतो काय की माझी सीता कुठे, माझी सीता कुठे? जर एवढा जर हा परमात्मा परमेश्वर आहे तर त्यानं का रडावं? तिच्या मनामध्ये अशी शंका निर्माण झाली. हे सगळं तिला मायेमुळे भासत होत, आणि तिनं आपली शंका आमच्या महादेवाला विचारली. शंकर भगवंत म्हणाले, हे पहा, बोलवलं तिनं. अहो एक मिनिट इकडे या. तपश्चर्या करता करता शंकर भगवंत आले. पाहिलं काय? म्हणले, हा तुमचा राम ना? म्हणले, हो. ज्याचं तुम्ही नामस्मरण करता, जप जापे करता, हो. हा ब्रह्मांडाचा नायक आहे? म्हणले, हो. हा परमात्मा? म्हणले, हो. हा परमेश्वर? म्हणले, हो. आणि तुम्ही मला कथा सांगितली ती खरी आहे ना, की समुद्र मंथनाच्या वेळी ज्या वेळेस विष निर्माण झालं, ते विष तुम्ही प्राशन केलं, आणि ते विष प्राशन केल्यानंतर ते हालाहाल शांत होईना. ज्यावेळे त्याकरता तुम्ही गळ्यामध्ये नाग धारण केला तरी तो विषाचा दाह शांत झाला नाही. डोक्यावर चंद्र धारण केला तरी तो विषयाचा दाह शांत झाला नाही. डोक्यावर गंगा धारण केली तरी तो विषयाचा दाह शांत झाला नाही. परंतु रामनामानं तुमचा हा विषयाचा दाह शांत झाला, अशी तुम्ही मला कथा सांगितलेली. शंकर भगवंत म्हणजे, हो बरोबर आहे. आणि म्हणून म्हणले तुमचं नाव नीलकंठ झालं. म्हणजे बरोबर आहे. मग म्हणले, ज्या रामनामानं तुमचं जर हला अमृतात आलं, असा राम जर ब्रह्मांडाचा नायक आहे, परमात्मा परमेश्वर आहे, मग तो असा लहान मुलासारखा रडताना का दिसतो? शंकर भगवंत म्हणले, मला माझा राम प्रभू रडताना दिसतच नाही. हे तुला सगळं मायेमुळे दिसतंय. ही तुझी माया आहे, तुझ्या मनामधला विकल्प आहे, हा तुझा भ्रम आहे. तुझं मन याचा अर्थ अजून शुद्ध पवित्र नाही, विकल्परहित झालेलं नाही, आणि म्हणून तुला या मायेमुळे असं भासतं. तुला जर माझं म्हणणं खोटं वाटत असेल तर जाऊन परीक्षा घे. आणि खरंच सती परीक्षा घ्यायला आली. कैलास पर्वतावरून सती जी परीक्षा घ्यायला आली ते ही बघा तुळजापूर जवळ आलेली. नाशिक पासून तुळजापूर काही फार लांब नाही. या तुळजापूर जवळ आल्यानंतर आजचं तुळजापूर एका घाट शिळेवर सती बसली, आणि अगदी सीतेसारखं तिनं रूप घेतलं बघा मायेनं. तिलाही शंकर भगवंतामुळे तेवढी कृपा होतीच. मायेनं तिलाही स्वतःचं स्वस्वरूप बदलता आलं. राक्षस देखील स्वतः स्वरूप बदलत होती. स्वस्वरूप बदललं आणि सीतेचं रूप घेऊन ती त्या घाट शिळेवर बसली. अहो ते तिनं एवढं हुबेहूब रूप सुंदर घेतलं होतं की लक्ष्मणात सारखेला भ्रम निर्माण व्हावा. अरे दादा ही काय वहिनी म्हणा. पण कृष्ण परमात्मा म्हणजे परब्रह्म होते, परमात्मा होते. आपलं श्रीरामप्रभू म्हणजे परमात्मा होते, परब्रह्म होते. रामप्रभूनं ओळखलं. रामप्रभूनं पाहिल्यानंतर म्हणाले, माते आदिमाय आदिशक्ती तू का इथं? तू काही नावाचा अपभ्रमण झाला, आणि ते तुळजाई म्हणजे तुळजापूर. आपण जर मंदिरामध्ये दर्शनाला गेला तर मागच्या बाजूला एक शिळेवरती हा सगळा प्रसंग लिहिलेला आहे, जो आमच्या एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये सांगितलेलं आहे. ती सगळी कथा तिथे लिहिलेली. भावार्थ रामायण देखील ही कथा आहे. तर अशा रीतीने तुकाई या नावाचा अपभ्रमण झाला तुळजाई. आणि एवढंच नाही तर रामप्रभूनं तिला आदिमाय आदिशक्ती म्हणून नमस्कार केला, नमन केलं. आणि मग तिच्या लक्षात आलं की अरे भगवंतानी खरंच ओळखलं, आणि सती तिथून मूळ रूपात इकडे आली. पण त्या ठिकाणी ती सती तुळजा मातेच्या रूपामध्ये तिथं आजही विराजमान आहे. अशी जे 51 पीठं निर्माण झाली सतीच्या देहापासून, त्यातलं तुळजापूर एक पीठ आहे. आणि मग त्या सतीने येऊन महादेवाला सांगितलं की नाही खरंच कृष्ण परमात्मा ब्रह्मांडाचा नायक आहे, परमात्मा आहे, परमेश्वर आहे. त्यांनी मला ओळखलं. मी त्यांची परीक्षा घेऊ लागली, पण मायेमुळं मला भ्रम निर्माण झाला आणि मी चुकले. मी परीक्षा घ्यायला नव्हतं पाहिजे. त्याच वेळेस आमच्या शंकर भगवंताच्या लक्षात आलं, विनाशकाले विपरीत बुद्धी, याचा परिणाम तुला भोगावाच लागेल, भोगावाच लागला.
आता ज्यावेळी रामप्रभूला भेटून रामप्रभूला दर्शन देऊन आली, तेव्हापासूनच शंकर भगवंतांनी तिला सांगितलं की माझा अनुष्ठान चालू आहे, तू माझ्या जवळ यायचं नाही, मी तुला कथा सांगणार नाही, तुम्हाला स्पर्श पण करायचं नाही, नाही म्हणजे नाही. आणि तिथून मग वाजपेयी यज्ञ झाला. वाजपेयी यज्ञामध्ये आमच्या दक्ष प्रजापतीनं यांना निमंत्रण दिलं नाही. निमंत्रण न दिल्यामुळं सती गेली आणि सतीनं त्या ठिकाणी प्राणत्याग केला. आता हे प्राणत्याग करण्याचं कारण काय की साधं झाडाचं पान देखील त्याच्या इच्छेशिवाय हलत नाही. याच्या मागं काय कारण आहे? त्याचं कारण हेच होतं की ज्या रामप्रभूला मी ब्रह्मांडाचा नायक परमात्मा परमेश्वर मानतो, त्या विष्णू परमात्माला, आणि त्या विष्णू परमात्मानं जर सतीला आदिमाया आदिशक्ती माते म्हणून जर नमस्कार केला असेल, तर त्या रामप्रभूची त्या विष्णू परमात्मानं जिला माता मानलं, तिला मी माझी पत्नी कशी मानू? आणि म्हणून शंकर भगवंतांनी सांगितलं माझा अनुष्ठान आहे, आणि म्हणून तिच्या मनामध्ये विपरीत परिणाम झाला, विकल्प निर्माण झाला, आणि ती दक्ष प्रजापतीच्या यज्ञाला आली, आणि त्या ठिकाणी तिने योगमायेनं आपला देह त्या ठिकाणी ठेवला. पुढे ही सती हिमालयाची पार्वती नावाची कन्या म्हणून प्रकट झाली, आणि नंतर महादेवानं त्या पार्वतीशी विवाह केला, ती सती. अशा रीतीनं महत्वाचा मुद्दा हा आहे की कोणती गोष्ट जी काही घडते ती परमेश्वराच्या इच्छेनंच घडत असते, लक्षात ठेवा. आणि म्हणून अशा ह्या भागवतामधल्या सुंदर सुंदर कथा आहेत, ज्या कथेमध्ये काही ज्ञान भक्ती वैराग्य तिन्हीचा त्रिवेणी संगम आहे. आम्ही जी कपिल मुनीची कथा ऐकली, कपिल मुनीनं आईला उपदेश केला, ही ज्ञानाची कथा आहे. या ठिकाणी भक्ती आणि वैराग्य, पती हाच परमेश्वर आहे, पतीबद्दलची भक्ती आहे तिच्या मनामध्ये, आणि किती वैराग्य निर्माण झालं, किती देह त्यागायला तयार झाली. म्हणून श्रीमद भागवत हा ज्ञान भक्ती आणि वैराग्याचा त्रिवेणी संगम आहे. याच्यामधल्या काही भक्तीच्या आहेत, काही ज्ञानाच्या कथा आहेत. अशा रोज आपण 1 तासामध्ये ह्या वेगवेगळ्या कथा श्रवण करणार, आणि 1 महिन्यामध्ये हे संपूर्ण श्रीमद भागवताचे चरित्र आपण या ठिकाणी सांगणार आहोत. झालेली सेवा श्री गुरुचरणी आणि कृष्ण परमात्माच्या चरणी समर्पित. सेवेला पूर्णविराम. हरे नमः, हरे नमः, हरे नमः.